बघा, मला वाटत होतं तुमचं होऊन जावं पटकन. कारण माझं लॅपटॉपचं काही हे होतं ना, फ्लिकरिंग झालं की थांबावं लागतं. तर खूप हो. धन्यवाद सुलक्षणा मॅडम, तुम्ही आलात वेळेत. तुमचं मनोगत काय आहे तुम्ही सुरू करू शकता. हो. धन्यवाद. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. आणि विहंगम टेक्नो होलिस्टिक मंगल मॅडम, सुदर्शन पिरामिडला तर खूप खूप धन्यवाद. ब्रह्मांडीय ऊर्जेला पण खूप खूप धन्यवाद. तर मी जवळपास 3 वर्ष झाले मॅडमशी कनेक्टेड आहे. माझ्या एका मैत्रिणीने मला विहंगम टेक्नो होलिस्टिक या संस्थेशी आणि मंगल मॅडमशी जोडून दिले होते. थोडासा माझ्या जीवनामध्ये असा काही पॅच आला की ज्याच्यामुळे मी थोडी डिप्रेस होती. त्यामुळे मी इकडे आली. आणि इतकं सुंदर ज्ञान आणि ध्यान ह्या संस्थेतर्फे आणि मॅडमच्या मुळे आम्हाला मिळतं आहे की खूप म्हणजे पूर्ण जीवनाचं ट्रान्सफॉर्मेशन त्याच्यामध्ये होत असतं आपल्या. म्हणजे माझ्या तर पूर्णच झालेलं आहे. जी काही माझी 3 वर्षापूर्वीची स्थिती आणि आजची स्थिती तुम्ही बघू शकता की खूप फरक झालेला आहे. म्हणजे इवन माझ्या स्वतःमध्ये खूप बदल झालेला आहे. घरामध्ये बदल झाला आहे, सगळ्या वातावरणामध्ये, मुलांमध्ये, मिस्टरांमध्ये, सगळ्यांमध्ये खूप बदल झालेला आहे. आणि त्यासाठी मॅडमने जे जे सांगितलं आम्हाला सुरुवातीपासून पण, आणि नंतर डिसेंबर पासून मॅडमने वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रोग्राम घेतले. जसं की सोल लव म्हणून एक ग्रुपच बनवला होता मॅडमने. त्याच्या थ्रू आम्हाला सगळ्यांना लव आणि लाईट द्यायचं होतं. आणि त्यानंतर त्याच्या आधी पण मॅडमने आम्हाला सांगितलं होतं आयुष्य बदलाचे अत्याधुनिक शास्त्र. तर तो पूर्ण 1-1.5 महिना आम्ही प्रोग्राम केला, परत केला म्हणजे. त्याच्याने पण खूप म्हणजे आमच्या जीवनामध्ये बदल झाले की ज्या ज्या गोष्टी आम्ही आधी बघितल्या त्या व्हिज्युअलायझेशन आणि हार्ट मेडिटेशन, त्याचबरोबर चित्र मेडिटेशन आणि अल्फा ब्रेन फ्रिक्वेन्सीची प्रॅक्टिस आम्ही केली रात्री झोपताना. तर त्याच्याद्वारे आमच्या जीवनातल्या ज्या ज्या गोष्टी आम्हाला हव्या होत्या, ज्या की जशा भौतिक गोष्टी आपल्याला हव्या असतात की घर पाहिजे, गाडी पाहिजे, या सगळ्या गोष्टी, तर याच्यामध्ये अगदी छोट्यांपासून तर मोठ्या मोठ्या इच्छा आमच्या पूर्ण झालेल्या आहे. तर माझ्या जीवनात पण अशा काही 2-3 गोष्टी होतात तर त्या आता पूर्ण झालेल्या आहे जवळपास. आणि त्याच्यानंतर स्वतःमध्ये खूप बदल झाला. म्हणजे जे काही आपण म्हणतो की भौतिक गोष्टींमध्ये अडकलोय, आता मॅडमने आम्हाला हे शिकवलं की आतापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पुष्कळ झाल्या. तर आता आपल्याला पुढे जाण्याची गरज आहे. तर तुम्ही स्वतःच्या मध्ये जास्ती बदल करण्याची गरज आहे, कारण पृथ्वीची ऊर्जा इतकी वाढलेली आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला जे काही हवंय ते मॅनिफेस्ट करू शकता तुम्ही. त्यामुळे आता आम्हाला हायर लेवलचं ज्ञान मॅडमने द्यायला सुरुवात केलेली आहे. आणि सोलच्या वेळेस एक ग्रुप तयार केला, त्याच्याद्वारे आम्ही सगळ्यांना लव आणि लाईट स्प्रेड करत होतो. तर त्याच्यामध्ये बरेच लोकांमध्ये बदल झालेले आहेत. म्हणजे जितकेही 10-10चे जणींचे ग्रुप मॅडमने बनवायला सांगितले होते, त्याद्वारे त्या सगळ्यांच्या जीवनातले छोटे मोठे जे जे प्रॉब्लेम घेतले होते, सुरुवातीला छोटे छोटेच घेतले. आणि त्या पण ज्या ज्या जॉईन झाल्या होत्या त्या सुद्धा बऱ्याच आता पुढे गेलेल्या आहेत, रेग्युलर सगळं ध्यान करून. आणि सगळ्यात महत्वाचं जे चक्रा ध्यान आहे मॅडम आता घेऊन राहिल्या, त्याच्यामुळे तर सगळ्या चक्रांची अलाइनमेंट आता होणार आहे. आणि त्याचबरोबर मध्ये आता पेंडुलम डावझी म्हणून एक घेतला गेला. त्याचे तर खूपच फायदे आम्हाला होत आहेत. आम्ही रेग्युलरली आमच्या चक्रांचं बॅलन्सिंग, ऑराचं जे आहे क्लिन्झिंग क्लिनिंग, ते बघितल्यावरती त्याच्यामध्ये खूप फरक पडतोय. त्याचबरोबर अमृता मॅडमचा एक सोल लव म्हणून प्रोग्राम होता, त्याच्याद्वारे त्यांनी प्रॅक्टिकली आमच्याकडनं सगळं करून घेतलंय. इथे म्हणजे हे जे आहे विहंगम टेक्नो होलिस्टिक ही जी संस्था आहे, तर ती सर्वांगीण विकासासाठी आहे. फक्त म्हणजे तुम्हाला हायर लेवलला सोल लेवलवरच तुमचं कार्य नाही होत, तर तुम्हाला सगळ्या दृष्टीने शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आर्थिक आणि रिलेशनशिप ज्याही गोष्टी जरुरीच्या असतात, या सगळ्या झाल्यानंतरच तुम्ही पुढच्या स्टेजला जाऊ शकता, असं मॅडमचं नेहमी म्हणणं असतं. त्याप्रमाणे मग त्यांनी त्याद्वारे त्या त्या लेवलचे आम्हाला प्रत्येक गोष्टीचे असे प्रोग्राम घेऊन प्रत्येकीला म्हणजे त्या लेवलला त्यांनी हात धरून पुढे नेलेले आहेत. त्याचबरोबर त्यांनी अजून म्हणजे पुराण महत्वाचे, नंतर उपनिषद यांचा सुद्धा सगळ्यांकडनं अभ्यास करून घेतला. आणि आत्मा काय आहे त्याबद्दल आणि जे देवी देवता आहेत ते सगळे आपणच आहोत. ते पुराणांच्या द्वारे जे जे सांगितलं त्याच्यामध्ये ते पण आम्हाला म्हणजे आता कळायला लागलं की आपणच सर्व आहोत. आपली एनर्जी जेव्हा आपण देतो, जसं की पेंडुलम झाले आणि क्रिस्टल झाले किंवा ज्याही काही टूल्स आपण
केलेले आहेत, यूज करतो, त्या सगळ्यामध्ये आपली जेव्हा एनर्जी देतो आपण, त्याच वेळेस त्या त्याची पण एनर्जी आणि आपली एनर्जी मिळूनच आपली उन्नती होत असते. म्हणजे आपल्यामध्ये सगळं काही आहे. म्हणजे वननेसची भावना आम्हाला आता मॅडमने शिकवली, की कशा प्रकारे आपणच ब्रह्मांड आहोत आणि आपणच देवता सगळं आपल्यामध्येच आहोत. तर त्यामुळे तुम्ही क्रिएटर असल्यामुळे तुम्ही तुमची जेव्हा फ्रिक्वेन्सी वाढवाल, त्यावेळेस तुमचे जे काही तुम्हाला वाटतं कष्ट किंवा त्रास तुमच्या जीवनामध्ये वाटत असतो, तर त्या सगळ्यावर मात करून तुम्ही पुढे जाऊ शकता. त्यासाठी मॅडमने एक 2 पुस्तकांचा प्रोग्राम सुद्धा घेतलेला होता. त्याचं नाव काय होतं, आता मला आठवत नाही, मग सांगते मी परत आठवलं की. तर त्याच्यानंतर त्याच्याद्वारे तर आत्म्याची उन्नती आणि तुमची चेतना कशी वाढेल, हे सगळ्यात महत्वाचं जो प्रोग्राम होता तो खूप छान मॅडमने घेतला आणि सगळ्यांकडनं तो करवून घेतला. आणि तेव्हापासूनच आमची डिसेंबर पासून जास्तीत जास्त उन्नती व्हायला लागली. सुरुवातीला कसं आहे की पुस्तकांचे वाचन आणि जे काही मॅडम घेत होत्या, तर ते खूप असा पूर्ण प्रमाणामध्ये कळत नव्हतं, पण थोड्याफार प्रमाणामध्ये कळायला लागलं होतं. मग पहिले तर काहीच ज्ञान नव्हतं मला. तर मी सांगते, मी पुस्तकं सुद्धा कधीच वाचत नव्हती, कधीच नाही वाचले. थोडंफार प्रूफ रिडिंगचं काम मी करत होती आधी, त्याच्यामुळे थोडंफार वाचन व्हायचं. पण पण मॅडमने एवढ्या हायर लेवलचे पुस्तकं घेतले होते की, आणि प्रत्येकीला वाचायला दिले, की प्रत्येकीची उन्नती झाली पाहिजे. वाचण्यामध्ये सगळ्यांचा फरक झाला, त्यानंतर बोलण्यामध्ये फरक झाला, नंतर सगळ्यांची जी ग्रोथ आहे, सर्वांगीण विकास जो सांगितला आहे, ते आता आम्ही बघून राहिलो की माझी स्वतःची सुद्धा आणि जितक्याही जणी नंतर पण जॉईन झाला, त्या सगळ्यांची जी ग्रोथ आहे ती खूप सुंदररित्या झालेली आहे. बोलण्याची पद्धत, लिहिण्याची स्टाईल. आणि मॅडम नेहमी सांगत असतात की तुम्ही पॉइंट्स काढत जा, नोट्स लिहित जा, त्याच्याद्वारे तुम्हाला जास्ती फायदा होईल. आणि त्याच्यामुळे त्या ऍक्टिव्हिटी केल्यामुळे तुमच्या ब्रेन, म्हणजे लेफ्ट ब्रेन असतो तो ऍक्टिव्ह होतो. त्याच्याबरोबर तुमचे जे बोटांचे टिप्स असतात त्याच्यामध्ये त्या लिखाणामुळे फरक पडतो, आणि लिहिल्याने तुम्ही ब्रह्मांडात ती गोष्ट सोडतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मॅडमने शिवसरोदय शास्त्र घेतलं. हे खूप महत्वाचं, म्हणजे पुरातन ज्ञान आपण जे म्हणतो, शिवाने पार्वतीला सांगितलेलं आहे, तर ते आपल्या आतमध्येच आहे. ते आपल्या शरीरामध्येच जे आपल्या नाड्या आहेत, त्याच्याद्वारे तुम्हाला तुमचे कार्य संपन्न करून घ्यायचे आहे, प्रत्येक गोष्टीचे जे तुम्हाला हवे आहे जीवनामध्ये. तर त्याचा तर फायदा सगळ्यांना खूप मोठ्या प्रमाणात झाला. मला पण त्याचे बरेचसे फायदे झालेले आहेत. आणि त्याच्यानंतर पंचतत्व चिकित्सा. आणि मॅडमचं असं असतं की कोणतंही नवीन गोष्ट आली तर ती नुसती घ्यायची, ऐकायची, वाचायची किंवा लिहायची नाही, तर तुम्ही प्रॅक्टिकली प्रत्येकीने ते करायचं आहे. तर पंचतत्व चिकित्सेची पण प्रॅक्टिस मॅडमने कंपल्सरी आमच्याकडनं करून घेतली. म्हणजे प्रत्येक व्यक्ती जी आहे ती सगळ्या दृष्टीने कशी पुढे जाईल, फक्त सोल लेवलला न जाता शारीरिक, मानसिक, जसं मी मगाशी सांगितलं, तर त्या सगळ्याद्वारे त्यांची उन्नती होईल. इव्हन त्यांच्या घरातल्या लोकांमध्ये सुद्धा किती बदल होईल. माझ्या घरातल्या लोकांमध्ये पण खूप बदल झाला. जे की मी सुरुवातीला आली होती तर माझ्या मिस्टरांना बऱ्याच गोष्टी आवडतही नव्हत्या, कधी बोलायचे पण नाही, आणि त्यांना हातात पाण्याचा ग्लास द्यावा लागायचा. पण आता अशी परिस्थिती झाली आहे मुलांमध्ये आणि त्यांच्यामध्ये इतका बदल झालाय की मी काहीही प्रोग्राम आमचं चालू असेल किंवा काही होत असेल, तर ते स्वतःहून म्हणतात की तू तुझं कर, आम्ही आमचं घेऊन घेतो. म्हणजे इतकाही बदल झालेला आहे. पुन्हा आपल्यामुळेच त्यांचा पण सोल लेवलवर बदल होणार आहे, हे पण मॅडम नेहमी आम्हाला सांगत असतात. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ओंकार जे आहे, त्या ओंकाराद्वारे मी बघितलं, मी 3-4 महिने सुरुवातीला केलं आणि मध्ये 1-2 महिने नाही केलं तर लगेच माझ्या थ्रोटमध्ये इन्फेक्शन झालं. आणि त्याच्यानंतर झोप पण खूप छान लागते. आणि तुमच्या वेगवेगळ्या विकारांसाठी ओंकाराचे वेगवेगळे उच्चार कसे करायचे हे मॅडमने शिकवलं. त्यानंतर मुद्रांचं ज्ञान दिलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येकीकडनं जे पुराण वाचन, नवीन नवीन लोक पण आहे आणि प्रत्येक वेगवेगळे पुस्तक आहे, त्यांना पण प्रत्येकीला कसं पुढे जाण्यासाठी निदान वाचनापासून सुरुवात करायला सांगितलेली आहे. माझं पण आधी तसंच होतं की मी बोलू नाही शकायची जास्ती. आणि जेव्हा मॅडमच्या संपर्कात हळूहळू सगळ्या प्रोग्राम आम्ही करत गेलो, तर मी स्वतः आता मॅडमच्या थ्रू आणि या विहंगम टेक्नो होलिस्टिकच्या द्वारे आणि मॅडमच्या प्रोत्साहन देण्यामुळे मी सुद्धा आता बरेच प्रोग्राम घ्यायला लागले. त्यामुळे इतका बदल आमच्यामध्ये सगळ्यांमध्ये झालेला आहे. त्यासाठी मंगल मॅडमला आणि विहंगम टेक्नो होलिस्टिक या संस्थेला खूपच धन्यवाद. त्याच्यामध्ये थोडा आमचा पण म्हणजे वाटा खूप महत्वाचा आहे. मॅडम कसं सांगतात की तुम्ही काय केलं, तुम्ही किती मेहनत घेतली आणि तुम्ही काय काय कोणते कोणते प्रोग्राम घेतले,
आणि स्वतः त्याच्यावर कशी मेहनत घेतली ते महत्वाचं आहे. तर हे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही तर अगदी जसं जसं मॅडम सांगतात तसं तसं आम्ही करत असतो. काही ठिकाणी असं वाटतं की मॅडमची एनर्जी ऊर्जा जी आहे ती खूप प्रचंड प्रमाणात आहे आणि त्यांना काय हवं आहे त्या एकदम हायर लेवलला जाऊन सगळ्या गोष्टी सांगत असतात आम्हाला. पण कधी कधी आम्हीच थोडंसं कमी पडतो, कधी कधी आम्हाला बहुतेक वेळा समजत नाही, मग ते मॅडमच्या लक्षात येतं आणि पुन्हा मग त्या आमच्या लेवलला काय गोष्टी गरजेच्या आहे त्या सगळ्या घेतात. पुन्हा प्रत्येकीला समजून सांगतात की तुम्हाला अशा प्रकारे करायचंय तसं करायचं आणि मग पुन्हा इवन मॅडमने डिस्कशन ग्रुप बनवला. तर त्या डिस्कशन ग्रुपमध्ये छान चांगले चांगले हायर लेवलचे व्हिडिओज टाकून त्याच्यावर आम्ही सगळेजण डिस्कशन करत असतो. हे पण खूप महत्वाचं आहे की प्रत्येकाला त्याच्याबद्दल काय वाटलं, त्याच्यातून काय माहिती तुम्हाला मिळाली आणि तुम्ही तो तुमच्या जीवनामध्ये कसा बदल करू शकतात त्याच्यावरती डिस्कशन करायचं आहे. त्याच्यानंतर मॅडमने पिरॅमिडचं जे पुस्तकांचं वाचन 2 वेळा केलं. तर ते खूपच महत्वाचं आहे. पिरॅमिडचे सगळे वेगवेगळे प्रकार आणि त्याच्यावरती प्रयोग करायला आम्हाला मॅडमने सांगितले होते. आणि त्याच्याबद्दल मॅडमने तेवढंच नाही तर आम्हाला बक्षीस म्हणून सुद्धा पिरॅमिड, मर्काबा यंत्र वगैरे सगळ्यांना दिले. नंतर क्रिस्टल कोर्स घेतला होता. ह्या सगळ्या गोष्टींचा त्यांनी आम्हाला प्रत्येक वेळेस हे शिकवलं की तुम्ही स्वतः नुसता कोर्स करून सोडून नाही द्यायचा आहे, तर तो प्रॅक्टिकली तुमच्या जीवनामध्ये त्याचे काय काय फायदे होतील तर ते तुम्हाला सगळ्यात महत्वाचे आहे. तर माझ्या जीवनात तर खूप प्रचंड प्रमाणात बदल झालेला आहे. ज्या काही गोष्टी मॅनिफेस्ट किंवा व्हिज्युअलाइज केल्या होत्या त्या पण आता पूर्ण झालेल्या आहे. 2-3 गोष्टी तर त्या होतीलच बाकी पण. आणि अजून मॅनिफेस्टेशन आणि असेन्शन हे त्या पुस्तकाचं नाव होतं. तर तो असा अप्रतिम पुस्तक आहे ते. त्याच्याद्वारे तुमच्या चेतनेचा विकास कसा होतो तर ते सुद्धा मॅडमने आमच्याकडनं करवून घेतलं. प्रत्येक गोष्ट मॅडम प्रत्येकीकडनं करवून घेतात, हे महत्वाचं आहे. आणि माझे मिस्टर तर म्हणतात ते कधीच कोणत्याच गोष्टीत इन्व्हॉल्व्ह होत नव्हते, पण ते एकच मला नेहमी सांगत असतात की सगळ्यात उत्तम मार्गदर्शक तुला मिळालेले आहे, त्यामुळे ते आता मला कोणत्याच गोष्टीसाठी मना करत नाही. फक्त एवढंच आहे की प्रत्येक वेळेस आता पिरामिडला यायला. आणि शिवाय मध्ये मॅडमने शिबिर सुद्धा घेतलं होतं मागच्या महिन्यामध्ये. तर त्या शिबिराला आम्ही गेलो होतो त्यावेळेस सुद्धा मॅडमची इतकी म्हणजे तारांबळ उडत होती की इकडे पण बघा तिकडे पण बघा सगळं करून सुद्धा त्या फक्त त्यांच्या डोक्यात एकच होतं की मी यांना काय देऊ शकते 4 दिवसामध्ये. त्याच्यामध्ये म्हणजे सूर्याची जी एनर्जी आहे त्याच्यामध्ये बसून आम्हाला मेडिटेशन करून घेतलं मॅडमने. नंतर आमचे जे नक्षत्र आहे त्या नक्षत्राच्या झाडांशी कनेक्ट होण्यासाठी प्रत्येकीला त्या झाडाची सेवा करून घेतली. तिथेच पंचतत्व चिकित्सेचे पण प्रयोग करून घेतले. त्या बरोबर झाडांच्या खाली बसून मेडिटेशन, नंतर पिरॅमिड मध्ये मेडिटेशन आणि बऱ्याचशा गोष्टी आम्हाला समजून सांगितल्या की तुमच्या जीवनामध्ये कशा म्हणजे बदल होईल शारीरिक, मानसिक आणि आर्थिक लेवलवरती. शिवाय रिलेशनशिप मध्ये त्या शिबिराच्या वेळेस मॅडमने सगळं घेतलं होतं. आणि सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनेच ते शिबिर होतं. त्याच्यानंतरही बराच फरक पडला कारण त्यावेळेस थोडीशी माझी शारीरिक आणि मानसिक स्थिती ठीक नव्हती. पण त्याच्यामध्ये पण मॅडमने पूर्णपणे माझ्याकडे लक्ष दिलं आणि मला सांगितलं तुम्ही हे करा ते करा. असं करून करून त्यांनी माझ्या नाभी पण वेळेवरती म्हणजे जागेवर नव्हती तर ती मोजून त्याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे रेग्युलरली. आणि ते सगळं सगळं मॅडमने इतकं म्हणजे आत्मीयतेने म्हणजे जसं की एखादी आई आपल्या मुलांची काळजी घेते त्याप्रमाणे ते करवून घेतलं. आणि आम्ही पण प्रत्येक वेळेस आमच्याकडनं प्रयत्न करतच असतो की किती प्रमाणात आम्हाला म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. तर त्यासाठी मंगल मॅडमला खूप खूप धन्यवाद. आपल्या ग्रुप एनर्जीला पण खूप खूप धन्यवाद. आणि सगळ्या ज्या मैत्रिणी आहेत ग्रुपच्या त्या पण सगळ्यांना एकमेकींना लव आणि लाईट जे पाठवत आहेत किंवा ज्या नवीन नवीन पण मैत्रिणी झाल्या आहेत त्या सगळ्यांना सुद्धा किती प्रेमाने म्हणजे आमचा एक असा ग्रुपच तयार झालाय जसं आपण एक मेंबर ऑफ फॅमिली म्हणतो ना तसेच आम्ही झालेलो आहोत. त्याचबरोबर लाईट बिंगचा पण मॅडमने एक वेगळा ग्रुप तयार केलेला आहे की सगळ्यांना लव आणि लाईट पाठवायचं. त्याच्यानंतर अशा बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत माझ्या जीवनामध्ये तर मी सांगते ना शारीरिक प्रॉब्लेमही खूप होते. ते पण सगळे आता जवळपास खूपच म्हणजे जवळपास 80% कमी झालेले आहेत. आणि जसं जसं मॅडमने कोर्सेस घेतले तर त्याच्यावर जे जे प्रॅक्टिकल करायला सांगितले ते मी माझ्या म्हणजे दृष्टीने मला जितका प्रयत्न करता येईल तितकं करत असतात. शिवाय एक महत्वाची गोष्ट असते की घरामध्ये काही प्रॉब्लेम झाला किंवा वादावादी झाली, आता माझ्या घरी पण थोडेसे प्रॉब्लेम आहेत, सगळ्यांच्याच असतात.
तर त्या दिवशी मी प्रत्येक वेळेस बघितलं की थोडीशी मी डिस्टर्ब असली किंवा काही असं झालं की त्या दिवशी बरोबर मॅडम मला मेसेज करतील, नाहीतर कॉल करतात की काय आहे, कसं काय चालू आहे, किंवा काही पण कारण काढून ते होतं. म्हणजे मग मी त्यांच्या एनर्जीशी कनेक्ट झाली की ते जे मी थोडंसं डाऊन होते ती लगेच परत हायर ऊर्जेमध्ये जाते. तर हा सगळ्यात महत्वाचा बदल माझ्या जीवनामध्ये घडलेला आहे. आणि आधी खूप असं होतं की कोणी थोडं दुर्लक्ष करतं, आपल्याकडे लक्ष देत नाही, किंवा घरात काही प्रॉब्लेम झाले कोणी बोललं तर टोचून मला खूप रडायला यायचं आणि मग 2-2 दिवस मी डाऊन असायची. तर मॅडम हे सगळं इतकी काळजी घेता की तुम्ही डाऊन नका हो, स्वतःला गिल्टी फील नका करू, आणि प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन मॅडम जवळ बरोबर योग्य रीतीने असतं आणि ते तसं प्रकारे आपल्याला समजून सांगतात. पण एक महत्वाची गोष्ट आहे की मॅडम जसं सांगतात तसं जर आपण केलं तर तुमच्या उन्नतीला मग कोणी रोखू नाही शकत. हे मी माझा आतापर्यंतचा अनुभव सुद्धा आहे. आणि अशा प्रकारे खूप साऱ्या महत्वाच्या गोष्टी या विहंगम टेक्नो होलिस्टिक संस्थेमध्ये आणि मंगल मॅडमच्या द्वारे घेतले जातात. त्यासाठी मंगल मॅडमला खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. तुम्ही खूप छान सांगितलं, पण तुमच्यावर फोकस द्या ना, तुम्ही काय केलं. आता हो. उदाहरणार्थ ब्रिंजर्स ऑफ द डॉन घेतलं, मग त्याच्यात काय हो. तुमचे बदल झाले? तुम्ही हो. कुठला कार्यक्रम घेताना काय बदल झाले हे थोडस सांगा. हो. हा. तर मध्ये मी एक प्रोग्राम घेतला होता ग्रॅटिट्यूड. तर त्या ग्रॅटिट्यूडने मला खूप म्हणजे स्वतःमध्ये पण खूप बदल जाणवला, कारण त्याच्या आधी मी शक्यतो असे ग्रॅटिट्यूड कधीच कोणाला केलं नव्हतं. मग त्याच्यानंतर मी रेग्युलरली, म्हणजे आपल्या शरीरापासून तर प्रत्येक गोष्टी, प्रत्येक व्यक्ती ज्याद्वारे आपल्याला काही मिळालेलं आहे त्या प्रत्येक गोष्टीला, इवन नेचरला, ब्रह्मांडाला, प्रत्येक गोष्टीला मी ग्रॅटिट्यूड द्यायचं शिकले. नंतर त्याच्यानंतर एक उपनिषदाचं वाचन केलं होतं. त्याच्यानंतर त्या उपनिषदाच्या द्वारे मला एकदम असं त्याच्यामध्ये एक हे आलं की तुला आता, म्हणजे मी 2 पुस्तकं मागवले होते की हो, सौंदर्य लहरी. ते मला उपनिषदाच्या थ्रू मला एकदम लक्षात आलं की आपल्याला हे पुस्तक घ्यायचं आहे, आणि मग मी ते मॅडमला सांगितलं. त्याच्यानंतर तो पण एक प्रोग्राम घेतला. नंतर योगी कथामृत हे पुस्तक मॅडमने आम्हाला 3-4 जणींना वाचायला सांगितलं. तर त्याच्यामध्ये तर इतका बदल, त्यावेळेस मला इतका फायदा झाला की मी न ठरवता सुद्धा त्या त्या जागांना भेट देऊन आली होती. त्याच्यानंतर आता हा जो प्रिन्सेस ऑफ द डॉन आणि नक्षत्रांचा जो प्रोग्राम घेतला, तर त्याच्यामध्ये मी म्हंटल होतं प्लेडियन मास्टर्सला, म्हणजे मी असं प्रार्थना करायची. त्यांनी म्हटलं होतं की तुम्ही असा विचार करू शकता की तुम्हाला जर या हायर बिंग्स कडून तुम्हाला जर काही मदत हवी असेल, पण त्याच्यासाठी तुम्ही स्वतःहून बोलायला पाहिजे, तुम्ही त्यांना मदत मागायला पाहिजे. ते स्वतःहून तुम्हाला मदत नाही करणार, पण तुम्ही त्यांना जर म्हटलं तर मी त्यांना रोज म्हणायची की मला आता अशी शक्ती द्या की ह्या सगळ्याच्या ज्या आपल्या भौतिक गोष्टी आहेत, मॅडम नेहमी म्हणतात की आता मुलं, नवरा, हे सगळं सगळं खूप झालं, आता तुम्ही तुमच्या स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष द्या. तर मी तेच त्यांना म्हटलं होतं की या छोट्या मोठ्या गोष्टी ज्या घरात चाललेल्या असतात किंवा ज्याच्याने आपण डिस्टर्ब होतो किंवा त्याच्यात अडकतो, तर त्याच्याहून मला जरा हायर लेवलला, म्हणजे त्याच्या दूर मला आता जायचं आहे. माझ्यावर त्या गोष्टींचा परिणाम नाही झाला पाहिजे. तर मी आता जे हा पुस्तक वाचनाचा कार्यक्रम झाल्यानंतर जेव्हा बघितलं ना, तर तेव्हा मला खूप फायदा झाल्याची जाणीव होते. आणि ज्या गोष्टींमुळे मी घरातल्या डिस्टर्ब होत होती, तर आता इतक्या दिवसामध्ये, 5-6 दिवसांमध्ये, कितीही कोणी काही बोललं तरी मी स्वतःला स्टेबल करू शकते आहे सध्या. आणि मी त्याच्यासाठीच त्यांना पण म्हटलं होतं की मला मदत कराल म्हणून. आणि हेच की कोणत्याही गोष्टीमुळे मी डाऊन नाही झाली पाहिजे, माझी एनर्जी सतत हायर राहिली पाहिजे. तर त्याच्यामुळे हा फायदा मला खूप महत्वाचा झाला. ह्या 2-3 गोष्टी माझ्या स्वतःच्या आहेत, म्हणजे जीवनामध्ये बदल घडले त्याच्यामुळे. नंतर मी ती एक हे केलं होतं उपनिषदाचं वाचन. त्याच्यावरनं ते उपनिषद वाचून झाल्यानंतर लगेच मला इतकी अचानक खूप छान कविता पण सुचली. त्यामुळे थोडी क्रिएटिव्हिटी जागृत झाली. नंतर या सगळ्या प्रोग्राम मध्ये डान्स क्लास, गाण्याचा क्लास, म्हणजे मी क्रिएटिव्हिटी स्वतःची निर्माण केली होती त्यावेळेस, अजूनही आहे म्हणजे बऱ्याच गोष्टींमध्ये. तर अशा प्रकारे खूप सुंदर बदल झाले. शिवाय माझ्या मिस्टरांमध्ये एकदम अचानक बदल झाला. आता सुजाता मॅडमनी एक पुस्तक घेतलं, दत्त अवधूत म्हणून आहे, त्यांच्याबद्दल. तर श्रीवल्लभ पण होतं त्यावेळेस, आणि त्यांनी आधी घेतलं, आणि हे पण एक पुस्तक त्यांनी घेतलं. पण माझे मिस्टर कधीही, म्हणजे मी काय करते काय कधीही ऐकत नाही. ते दुसऱ्या रूम मध्ये जाऊन बसता कधी माझा प्रोग्राम असला का.
पण सकाळी 4:30ला उठून एक दोन शब्द जेव्हा त्यांच्या कानावर पडले असतील, तर त्यांनी स्वतः 3-4 दिवस रोज ते उठून बसले आणि ते पूर्ण ऐकले. तर हा सगळ्यात मोठा बदल माझ्या जीवनामध्ये घडला मिस्टरांच्या बाबतीमध्ये. मुलांच्याही बाबतीमध्ये बरेच पुष्कळ बदल घडलेले आहे. म्हणजे पूर्वीचे जे त्यांचं जे वागणं बोलणं होतं, तर त्याच्यामध्ये पण खूप फरक झालेला आहे. आणि मॅडमने अजून एक गोष्ट आम्हाला म्हणजे सांगितली होती, की आताची जी परिस्थिती आहे 2025 ही, तर त्याच्यामध्ये आपल्याला पृथ्वीच्या असेन्शनसाठी आपल्याला कार्य करायचंय. तर मी नेहमी हाच विचार करत असते, नेचरमध्ये कसं जायला मिळेल आणि झाडांमध्ये, पाण्यामध्ये सगळ्या ज्या पृथ्वीला या सगळ्याच्या थ्रू लव आणि लाईट आपल्याला कसं देता येईल. म्हणून मी नेहमी कुठेही गेलं की लगेच सुरुवात करते. इवन मी रेग्युलरली पार्कामध्ये जाते तर जसं आम्हाला शिकवलेलं मॅडमने की बिना चप्पलने आपल्याला ग्राउंडिंग करायचं आहे आणि पृथ्वीला आपण आपली एनर्जी द्यायची आणि लव अँड लाईट द्यायचंय, तर ते सुद्धा मी सतत करत राहते. तर अशा प्रकारे पुष्कळ मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. तुम्ही खूप छान सांगितलं. खूप हो, खूप धन्यवाद. एक मी धन्यवाद. मोबाईलवर शिफ्ट होतीये. 2 मिनिटं द्या मला. तुम्ही बंद करू शकता.